नमस्कार. स्वागत तुमचं द न्यूज लॉन्चर मराठीमध्ये. मी अशोक वानखडे. विदर्भात काँग्रेसला फार मोठा झटका. पार्टीमधल्या आंतरिक बंडाळीला कंटाळून शेवटी विदर्भातला एक मोठा काँग्रेसचा नेता, चंद्रपूर जिल्ह्यातलं एक मोठं नाव, अविनाश मनोहरराव वारजूरकर, चिमूरचे पूर्व आमदार, एका महामंडळाचे पूर्व अध्यक्ष आणि त्याचा लहान भाऊ सतीश वारजूरकर, जो चंद्रपूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहिलेले आहेत. 2 वेळा काँग्रेसच्या तिकीटवर चिमूरमधनं विधानसभा लढले. यांनी आज काँग्रेसला रामराम ठोकून भाजपामध्ये विधिवत प्रवेश केला. अविनाश वारजूरकर किंवा वारजूरकर परिवार हा ओरिजिनली यांचा DNA काँग्रेसचा. अगदी स्टुडंट मुवमेंट पासून काँग्रेसच्या पालख्या वाहणारा हा परिवार आणि त्यांचं चंद्रपूरच्या चिमूर तालुक्यात एक शक्ती आहे त्यांची. पुढे काँग्रेसमध्ये विलास मुत्तमवारच्या बोट पकडून राज्याच्या राजकारणात आले. आमदार झालेले, एक धडाडीचा आमदार. तसं पाहिलं तर चिमूर हा मतदारसंघ 1962 ते 1990 पर्यंत काँग्रेसचाच होता. पुढे 1995 मध्ये एक इंडिपेंडंट उमेदवार जिंकला आणि 99 मध्ये अविनाश वारजूरकरनी बाजी मारली. आमदार होते, 5 साल आमदार राहिले. पुढे 2004 मध्ये जेव्हा निवडणुका झाल्या, तेव्हा त्याचं वाढतं वलय पाहून पार्टीमध्ये, जसं काँग्रेसमध्ये नेहमी होतं, पाय ओढाओढी सुरू झाली आणि 2000च्या निवडणुकीमध्ये जो सेकंड टर्मसाठी लढत होता अविनाश, तो शिवसेनेच्या विजय वडेवट्टीवारच्या विरुद्ध मात्र 805 मतांनी हारला. पुढे 2005 मध्ये जुलैमध्ये नारायण राणेला जेव्हा शिवसेनेमधनं काढून टाकण्यात आलं, 25 जुलै 2005 ला, त्यांनी 12 लोकांना घेऊन काँग्रेस प्रवेश केला. त्या 12ही आमदारांचे राजीनामे झाले. त्यात विजय वडेट्टीवार होता. पुढे 2006 मध्ये पोटनिवडणूक झाली. त्या निवडणुकीमध्ये कारण अविनाश काँग्रेसचा उमेदवार होता, 803 मतांनी हारला, तर ती हार फारच छोटी होती. त्यामुळे त्यालाच पुन्हा तिकीट द्यायला पाहिजे म्हणून सगळे जे काँग्रेसचे नेता होते, स्थानीय नेता, ते सगळे दबाव आणायचा प्रयत्न करत होते. अविनाश स्वतःही लढायला इच्छुक होता. नाहीतर आपण 2095 मध्ये जसं इंडिपेंडंटली सीट काढली तशी आपण काढू, आणि सिंपॅथी माझ्यासोबत आहे. आणि विजय वडेट्टीवारनी शिवसेना सोडून गद्दारी केली हा त्याच्यावर एक स्टॅम्प आहे. त्यामुळे माझे जिंकण्याचे चान्सेस जास्त आहे. त्यावेळेला पृथ्वीराज चव्हाण दिल्लीमध्ये होते, विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते. आणि शेवटचा एक भेट म्हणून हा फार ऐकण्यासारखा किस्सा आहे. ते दिल्लीला आलंय अविनाश, सोबत जिल्हा परिषदचे सदस्य, बँकेचे सदस्य, मंडी सदस्य, सगळे काँग्रेसचे पदाधिकारी, जो 25 लोक त्यांच्यासोबत होते. पृथ्वीराज चव्हाणच्या प्रयत्नामुळे त्यांना सोनिया गांधीची भेट मिळाली. अविनाश त्याच्या अगोदर मला म्हणाले की मी प्रेस कॉन्फरन्स घेणार आहे आणि इंडिपेंडंट लढण्याची घोषणा करणार आहे संध्याकाळी. त्यामुळे संध्याकाळी तुम्ही जरूर भेटा. काहीच फोन नसल्यामुळे मी सरळ महाराष्ट्र सदनात जाऊन अविनाशला भेटलो. काय झालं?
चित्र वेगळं होतं. मी जेव्हा अविनाशला विचारलं, "काय झालं? प्रेस कॉन्फरन्स कधी घेणार?" तर अविनाश ढसाढसा रडायला लागला. हा म्हणाला, "कधी-कधी आपण फार स्वार्थी होतो." आणि मग मी त्याला चूप करून पूर्ण किस्सा ऐकला. तो ऐकण्यासारखा होता. हे सगळे सोनिया गांधींना भेटायला गेले. लॉनमध्ये 25 चेअरवर लोकं बसली होती. सोबत अविनाश होता. सोनियाजी आले. सगळे उभे राहिले. बुके दिला. सोनियाजींनी सगळ्यांना बसवलं आणि सांगितलं, की "मी कोण आहे?" ते म्हणाले, "तुम्ही हायकमान आहे." म्हणे, "हायकमान काय असतं?" ते म्हणे, "नाही, तुम्ही पार्टीचे अध्यक्ष आहात." म्हणे, "कुठल्या पार्टीच्या?" म्हणे, "काँग्रेस पार्टीच्या." म्हणे, "काँग्रेस कोण आहे?" सगळे चूप झाले. म्हणे, "काँग्रेस तुम्ही सर्व आहात. अविनाश इकडे या." हिंदीतच बोलणं झालं सगळं. तुम्ही पण म्हणे, "तुम्ही काँग्रेस आहात. तुम्ही आहात म्हणून मी अध्यक्ष आहे. तुमची सर्व व्यथा मला माहीत आहे." 805 मतांनी हारणं की हारणं नव्हे. तसं पाहिलं तर तिकीट तुम्हालाच द्यायला पाहिजे. मला मनापासून पण वाटतं तिकीट तुम्हालाच द्यायला हवं. परंतु पार्टीचे अध्यक्ष या नात्याने नारायण राणे जेव्हा पार्टीत आले, तेव्हा काही कमिटमेंट केल्या होत्या. कारण ते 12 लोकांना घेऊन आले, त्या सगळ्यांना राजीनामे द्यावे लागले. राजीनामे झालेल्या लोकांना पुन्हा निवडणूक काँग्रेसच्या तिकिटावर लढवण्याचं प्रॉमिस मी केलंय. त्यांना मी शब्द दिला. त्यामुळे पार्टीचा अध्यक्ष या नात्याने तो मला शब्द पाळावा लागत आहे. त्यामुळे विजय वडेट्टीवारलाच तिथनं तिकीट द्यावं लागतंय. पण मनापासून पाहिलं, तर माझे आशीर्वाद तुझ्यासोबत आहेत. तुला लढायचं आहे, तू लढ. मला फार आनंद होईल तू जिंकून आला तर. पण मी पार्टीचा सिम्बॉल तुला देऊ शकत नाही. किती कधी-कधी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष सुद्धा फार अडचणीत सापडतात आणि तुझ्या केसमध्ये मी अडचणीत सापडलेली आहे. सोनिया गांधीचे हे शब्द ऐकल्यावर अविनाशला गहिवरून आलं आणि अविनाशने तिथंच सांगितलं, की तुमच्या पायाची शपथ घेतो. पार्टी ज्याला तिकीट देईल, त्याला चिमूरमधून जिंकून आणण्याचा मी प्रण घेतो. नाहीतर मी कधी दिल्लीला तुम्हाला तोंड दाखवायला येणार नाही. अविनाशनी त्या इलेक्शनमध्ये भरपूर मेहनत केली आणि निवडणूक वडेट्टीवार जिंकून आले. पुढे नागपूरचं अधिवेशन सुरू होतं. त्याच अधिवेशनात नारायण राणे सगळ्या ज्या 12 पैकी 7-8 जिंकून आले होते, त्यांना घेऊन मुख्यमंत्र्यांच्या दालनात आले. त्याच्या अगोदरच मुख्यमंत्र्यांनी अविनाशला बोलावून घेतलं होतं. ते तिथं बसलेले होते. आल्या-आल्या नारायण राणे म्हणाले, की "हे आमचे शेर जिंकून आलेले आहेत. तुमच्या भेटीसाठी आणले." विलासराव म्हणाले, "बसा." आणि मग नारायण राणे अविनाश वारजूरकरकडे पाहून म्हणाले, "क्या जिता के लाया ना मैं? मी आणलं ना जिंकून." त्यावर विजय वडेट्टीवार म्हणाले, "नाही साहेब, अविनाशरावांनी फार मेहनत घेतली माझ्या निवडणुकीत. श्रेय त्यांचं आहे." मग विलासराव म्हणाले, की "अहो नारायणराव, तुम्ही आता काँग्रेसमध्ये आलेलेच आहात. तुम्हाला काँग्रेस करायला थोडा वेळ लागेल. ही शिवसेना नाही. इथे हायकमांडचा शब्द मानला जातो." तिथेच त्यांनी सांगितलं, की "अविनाश, मी तुला याच्यासाठी बोलावलं, की तुझ्या नावाने काही पत्र आलेलं आहे. हायकमांडनी सांगितलं द्यायला. हे घे बाबा तुझा लिफाफा." अविनाशने लिफाफा हातात ठेवला. "अरे," म्हणे, "उघडून तर पहा, काय आहे ते." मग त्यांनी उघडून पाहिलं. त्यात पत्र होतं अपॉइंटमेंटचं. मायनिंग कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्राचा तो चेअरमन, मंत्र्याचा दर्जा. ही काँग्रेस होती. एवढी काँग्रेसने अविनाशची केअर केली. मग अविनाशने काँग्रेस का सोडली? मी अविनाशशी व्यक्तिगत बोललो. तो बोलताना त्याला बोलवलं जात नव्हतं. तो म्हणला, "काय करू?" चंद्रपूरमध्ये शिवसेनेतनं आलेले नेता म्हणजे विजय वडेट्टीवार आणि धानोरकर यांच्या भांडणात पार्टी पूर्ण बरबाद झालेली आहे. आमच्याकडे बँक होती ती गेली, जिल्हा परिषद होती ती जाईल. नक्की जाईल.
चंद्रपूरचं कॉर्पोरेशन जिंकून सुद्धा आम्ही घालवलेलं आहे. दिल्लीवाल्यांना ओरिजिनल काँग्रेसचं काहीही पडलं नाही. आमचा परिवार मागच्या 2 दशकापासून तिथे काम करतोय. लोकांची कामं होत नाही. आमचे नेता, आमचे खासदार आमचं ऐकत नाही. आमचे आमदार आमचं ऐकत नाही. दिल्लीमध्ये कुठल्याही जातीवंत काँग्रेसीची सुनवाई नाही. तिथे फक्त पैसा चालतो असंच वाटायला लागलेलं आहे. मला हे कळत नव्हतं, एवढा मोठा महाराष्ट्र असताना विजय वडेट्टीवार लीडर ऑफ अपोजिशन आणि अध्यक्ष नाना पाटोले हे दोघेही एकाच विदर्भातले. आणि तेही उत्तर विदर्भातले. कसे काय? बाकी जर असं केंद्रीय नेतृत्वाने महाराष्ट्रासोबत दुर्लक्ष केलं, तर पुन्हा महाराष्ट्र एक सीटवर आला तर आश्चर्य वाटायला नव्हतं. मागच्या ती एक सीट सुद्धा त्या धानोरकरांची स्वतःची होती. तोही शिवसेनेतनं आला होता आणि ती एकच सीट त्यांनी जिंकली आणि पूर्ण महाराष्ट्रात एक सीट होती. आता महाराष्ट्रात 15 सीट्स आहेत. पुन्हा महाराष्ट्र एकवर यायला काहीही वेळ लागणार नाही. कारण सगळी काँग्रेस त्या लोकांना सिस्टमॅटिकली चांगल्या लोकांना पुश केलं जातं बीजेपीकडे. कारण त्यांना राजकीय भविष्य जर आपलं सुरक्षित ठेवायचं असलं, तर चंद्रपूरमध्ये तरी कमीत कमी वडेट्टीवार आणि धानोरकर मॅडम यांच्या भांडणात पार्टीला काहीही भविष्य नाही एवढं नक्की. सगळे स्वार्थी आणि आपापले थैले भरतायत. अध्यक्ष फक्त बोलतायत. काहीही त्यांची पकड या इम्पॅक्ट कुठे दिसत नाही. मी अविनाशला विचारलं, कोणी फोन केला? म्हणे, हा एका मोठ्या नेत्यांनी फोन केला आणि तो मला म्हणाला, की "सॉरी, आम्ही तुझ्यासाठी काहीच करू शकलो नाही." अविनाशला मी व्यक्तिगत ओळखतो. तो किती काँग्रेसनिष्ठ होता हे मला माहीत आहे. असाच भोरचा संग्राम थोपटे जेव्हा गेला, तेव्हा काँग्रेसला फार मोठं खिंडार पडल्याचं कमीत कमी मला वाटायला लागलं. कारण थोपटे ही दुसरी, तिसरी पिढी होती, जी इंदिरा गांधीसोबत, सोनिया गांधीसोबत छातीचा कोट करून राहिली होती. त्या पुणे जिल्ह्यात फक्त भोरच एक असा कॉन्स्टिट्युन्सी होती, तिथे काँग्रेस जिवंत होती. त्या संग्रामला सुद्धा दिल्लीतल्या बीजेपीच्या स्लीपर सेल्सनी इतका त्रास दिला, की त्याला वाटलं त्याच्यापेक्षा बीजेपीत गेलेलं बरं. काँग्रेसच्या खास चांगल्या लोकांना त्रास देऊन त्यांना बीजेपीत पाठवण्याचं हे काम जे दिल्लीतले स्लीपर सेल करतायत, जोपर्यंत त्यांच्यावर अंकुश होत नाही, तोपर्यंत काँग्रेसचं कधीही कमीत कमी महाराष्ट्रात तरी उठताना मला दिसत नाही. अविनाश मनाने अजूनही काँग्रेसमध्येच राहील एवढं मला माहीत आहे. परंतु राजकीय भविष्य त्याच्या भावाचं पुढे काय? कारण आता पूर्ण महाराष्ट्र वडेट्टीवारलाच जर आनंद दिला असेल, पूर्ण विदर्भ आणि नाना पाटोले सारखं म्हणायचे, की के. सी. वेणुगोपाल मला काम करू देत नाही. मग ही गोष्ट त्यांनी राहुल गांधींना सांगितली का? राहुल गांधींनी त्याच्यावर काही ऍक्शन घेतली का? दिल्लीत थैला खोलणारे लोकच जर राज्यामध्ये आपलं प्रभुत्व कायम करत असेल, तर मग राज्यामध्ये जनमानसात काम करणाऱ्या लोकांनी कुठे जावं? हा फार मोठा प्रश्न आहे. आज एवढंच. पुन्हा येतो काही विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार. पाहत रहा द न्यूज लॉन्चर मराठी.